महापालिकेत गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयासाठी जी बैठक बोलवण्यात आलेली होती, या बैठकीत डीजेच्या विरोधामध्ये आवाज उठवला, स्पीकरच्या ज्या भिंती उभारल्या जातात त्याच्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना काय त्रास होतो हे सांगितलं, म्हणून महापालिकेच्या सभागृहातून बैठकीतून विद्यानंद बापट यांना बाहेर काढण्यात आलं पोलिसांच्या मदतीनं। गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावरती गेले, महापौर तिथं बसलेल्या होत्या आणि हे सगळं असताना एका पुणेकराचं ज्याचं मत विरोधी आहे त्याच्या हक्कांचं रक्षण ना महापौर करू शकल्या ना पोलीस करू शकले। हे सगळे नेते जे आहेत ते राजकीय भूमिका घेतात आणि गणेशोत्सव मंडळांना पाठबळ देतात डीजेच्या बाबतीमध्ये। मात्र सर्वसामान्य पुणेकरांकडून या डीजेच्या त्रासाला प्रचंड विरोध केला जातोय। ज्या पद्धतीनं स्पीकरच्या भिंती लावल्या जातात, प्रेशर मीड वापरले जातात, ज्याच्यामुळे हृदयविकार, कानाचा त्रास, लेझरमुळे दृष्टी जाण्यासारखे विकार घडल्याचं यापूर्वी समोर आलेलं आहे। या सगळ्यामुळे या डीजेला प्रचंड विरोध होतोय। मात्र राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती अपुरी पडताना दिसते। पोलिसांनी भूमिका घेतली आहे डीजेची आणि लेझरच्या विरोधामध्ये बंदीच्या संदर्भात। विद्यानंद बापट आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? तुम्हाला त्या दिवशी बाहेर काढलं, तुम्हाला असं वाटतं का तुमच्या हक्कांचं रक्षण ज्यांनी करायला पाहिजे त्या महापौर आणि पोलिसांनीच गणेश मंडळांना मोकळीक दिली? हा, इन अ सेन्स म्हणजे ते बरोबर आहे आणि कदाचित खरं तर ते चर्चासत्र या टाईपची ती बैठक व्हायला हवी होती की उत्सव मंडळांचे प्रतिनिधी आणि नागरिकांचे प्रतिनिधी, जेणेकरून आम्ही आमची भूमिका अधिक सविस्तरपणे मांडू शकलो असतो, जी आता मला न्यूज चॅनल्सवरतीच मांडावी लागते। तिथे फार काही सविस्तरपणे मांडता आली नाही। पण दुर्दैवाने मी सशस्त्र नसल्यामुळे माझ्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर होती तिथे, आणि ते आले आणि ते म्हणले की आम्ही तुम्हाला सुरक्षा रक्षकांच्या कड्यामध्ये बाहेर घेऊन जातो। तर त्यामुळे मला ते मान्य करावं लागलं आणि दुर्दैवाने भूमिका अधिक सविस्तरपणे मांडता नाही आली। काय भूमिका आहे नेमकी तुमची या डीजे आणि या सगळ्या संदर्भामध्ये, आणि तुम्हाला स्वतःला याचा किती त्रास झालाय, कशा पद्धतीनं तुम्ही हे सगळं सहन करताय? मी पुण्यामध्ये नारायणपेठेत राहतो। ऑफकोर्स मला याचा प्रचंड त्रास होतो, कारण पुण्यामध्ये गणेशोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात पेठांमध्ये साजरे केले जातात। पण समस्या माझी एकट्याची वैयक्तिक नसून पूर्णपणे सामाजिक आहे। अनेक नागरिक वेगवेगळ्या व्यासपीठांवरून यावर आवाज उठवतातच आहेत आणि लाऊडस्पीकरमुळे होणारा त्रास हा स्वाभाविक आहे। बाय डेफिनिशन तो लाऊडस्पीकर आहे, त्यामुळे त्याला प्रोव्हाइड केलेलं साऊंड इनपुट तो अँप्लिफाय करतो, त्यामुळे ती सार्वजनिक ठिकाणी वाजवण्याची गोष्टच नाही। तर त्यामुळे आमची ही मागणी आहे की कोणत्याही सबबीखाली सण, उत्सव, जयंती, मयंती, कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकरची परवानगी पोलिसांनी अजिबात देऊ नये। ही भूमिका रॅडिकल अजिबात नाही। व्ही डी देसाई समिती 1985 साली स्थापन झालेली, पर्यावरण संरक्षण कायदा येण्याच्या अगोदर, त्यांच्याही रेकमेंडेशनमध्ये हेच सर्वप्रथम नमूद आहे। लाऊडस्पीकर हे फक्त बंदिस्त वातावरणात ऑडिटोरियम्समध्ये वाजवण्यासाठी आहेत, ओपन एअरमध्ये वाजवण्यासाठी ते नाहीत। तर त्यामुळे त्यांच्या परवानग्या देऊ नयेत सणा उत्सवांच्या सबबीखाली सार्वजनिक ठिकाणी वाजवायला। आणि या उत्सव मंडळांचे मंडप जे आहेत ते रस्त्यावर अतिक्रमण होतील अशा पद्धतीने असू नयेत। त्यांनी मैदानामध्ये मोकळे मंडप बांधावे किंवा बांधू नये। आणि मिरवणुका ज्या आहेत त्या पूर्वी पुणे फक्त पेठांचं पुणे असताना ज्या रस्त्यांवरून मिरवणुका जात होत्या त्याच रस्त्यांवरून आता मिरवणुका काढण्याचा दुराग्रह धरू नये। अवजड वाहनांच्या वाहतुकीप्रमाणे त्यांच्या मिरवणुका सुद्धा शहराबाहेरच्या रिंग रोडनी डायव्हर्ट कराव्या। आता तुम्ही ही सगळी मागणी जी करताय, या मागणीमुळे तुमच्यावरती प्रचंड रोष आहे गणेश मंडळाचा कार्यकर्त्यांचा, आणि ते तुमच्या विरोधात टीका करतायत। तुम्हाला काही धमक्या वगैरे आल्या किंवा दमदाटीचे काही प्रकार घडतायत का? नाही, धमक्या वगैरे नाही आलेल्या। ज्या माध्यमातून मला कळलं तर त्यांनी सर्वांनी समर्थनच केलेलं दिसलं, म्हणजे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नाही, नागरिकांनी, ऑफकोर्स सजग नागरिकांनी, पण इतर अनेक नागरिकांनाही त्याचा ऑफकोर्स खूप त्रास होतोय। पण गणेश मंडळांची भूमिका विरोधात असणं स्वाभाविक आहे, पण आमच्या दृष्टीने दखल घेण्याजोगी ही गोष्ट आहे की त्यांचा युक्तिवाद काय आहे की सार्वजनिक ठिकाणी न्यूसन्स क्रिएट करण्याचं ते समर्थन कशाच्या आधारावर करतायत? तर सण उत्सव म्हणजे प्रथा परंपरा, मग प्रथा परंपरा म्हणून सती प्रथा पण चालू होती, विधवकेश्व पण चालू होतं, बहुभार्या होते, अशा अनेक अनिष्ट प्रथा होत्या ज्या कायद्याने अगदी ब्रिटिश काळातच बंद झाल्या, काही कालांतराने नंतर ब्रिटिशांच्या नंतरही बंद झाल्या। तर प्रथा परंपरा म्हणून सार्वजनिक ठिकाणी न्यूसन्स क्रिएट करण्याचं समर्थन होऊच शकत नाही। तर त्यामुळे त्यांच्याकडे तार्किक युक्तिवाद नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेची दखल घ्यावीशी मला वाटत नाही। हे सगळं जरी असलं तरी हे सण उत्सव हे धर्मांशी जोडले जातात। काल आता मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त मोठमोठाले डीजे आहेत ते वाजत होते, त्याच्यावरती का नाही कारवाई केली असं काही उजव्या विचारांच्या गणेश मंडळांचं किंवा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। त्यांच्याकडे गेले की ते आधी यांच्यावरती कारवाई करा म्हणतात। हे सगळेजण धर्माच्या नावाखाली स्वतःला हवी तशी वागायची सूट मिळवून घेतात असं वाटतं का तुम्हाला? ऍब्सोल्युटली, कारण की हा जो प्रकार आहे ती सुद्धा एक लॉजिकल फॅलसी आहे की एकानी गाय मारली म्हणून दुसऱ्यांनी वासरू मारणं जस्टिफाय करा,
अशा प्रकारचा युक्तिवाद आहे, ज्याला लॅटिनमध्ये टू कोके फॅलसी असं म्हणतात. आणि स्पेसिफिक टू मुस्लिम समाज जर तुम्ही विचारात केलात की जो धार्मिकदृष्ट्या मायनॉरिटीमध्ये मेजॉरिटी आहे, त्या संदर्भात तर म्हणजे त्या समाजामध्ये तर या संदर्भात ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यासंदर्भात हिंदू समाजापेक्षा खूप अधिक जागृती आहे. अनेक मशिदींचे उलेमा, त्यानंतर अनेक डेव्हाउट मुस्लिम्स म्हणजे स्कलकॅप वेअर करणारे हे जाहीररित्या तुम्हाला ध्वनी प्रदूषण न करता आणि रहदारीसही अडथळा न करता ईद ए मिलादच्या प्रोसेशन्स म्हणजे मिरवणुका काढाव्यात असं जाहीररित्या करताना आव्हान तुम्हाला दिसतील. मी स्वतः तुम्हाला अनेक व्हिडिओज प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे याला धार्मिक अँगल अजिबात नाहीये. ते फक्त दुसऱ्यांनी गाय मारली म्हणून मी वासरू मारणं जस्टिफाय करा अशा प्रकारचा यांचाही युक्तिवाद आहे. तर तो तार्किकदृष्ट्या अजिबात टिकणारा नाही. तुम्हाला भीती नाही वाटत का हे सगळं बोलताना किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही आक्रमकतेनं हा विषय मांडलाय? खरं अनेक पुणेकर याच्यावरती बोलतायत, पण तुम्ही समोर आलात ते या सगळ्याचा चेहरा म्हणून ज्या पद्धतीनं तुम्ही महापालिकेच्या सभागृहात सगळे असताना कुठल्याही दबावाला बळी न पडता बोललात, आता त्याची भीती नाही वाटत का तुम्हाला? नाही, अजिबातच नाही. कारण भीती कशाची बाळगायची? बहुमताची तुकारामांनी म्हणलेलंच आहे की सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानी आले नाही बहुमता. त्यामुळे बहुमताला मी कधीच किंमत देत नव्हतो. कारण बहुमतानी कुठची गोष्ट जस्टिफाय होत नाही. लॉजिकल फॅलसी आहे ती एक बँड वॅगन किंवा ऍड पॉप्युलम नावाची. तर बहुमतामध्ये आहे, भले ते 51% असो की 99% असो, त्यामुळे कुठची गोष्ट बरोबर ठरत नाही. तर नागरिकांना खूप त्रास होतो या सणा उत्सवांचा, ध्वनी प्रदूषणाचा आणि रहदारी अडथळ्याचा निर्विवाद आहे. त्याच्यातून होणारा फायदा जवळजवळ शून्य आहे. म्हणजे सांस्कृतिक अभिव्यक्ती वगैरे म्हणतात ते सगळ्याची खंडना आहेत, पण ते पूर्ण शांततापूर्ण रीतीने आणि रहदारी अडथळा न होता निर्विवादपणे साजरे करता येऊ शकतात. त्यामुळे सणा उत्सवांच्या नावाखाली सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवण्याचं लॉजिकल जस्टिफिकेशन मला काही मिळालेलं नाही. तर त्यामुळे मी त्यांच्या तथाकथित समर्थनाबद्दल अजिबातच सहमत नाही. तुम्ही इतके कशामुळे दुखावलेले आहेत? म्हणजे स्पीकरमुळे तुम्हाला वैयक्तिक काही त्रास झालाय का? तुम्ही नेमकं काय याच्यात सहन केलंय म्हणून इतकं पोटतिडकीने बोलतात? ऍक्च्युली खरं तर मी त्याच्या म्हणजे यामुळे त्रास होणारा सर्वाधिक ज्यांना त्रास होते त्यांच्यापैकी खरं तर मी नाहीये. म्हणजे मी पेठांमध्ये राहतो, बरोबर आहे, जिथे हे सगळे सण उत्सव खूप अधिक तीव्रतेने साजरे केले जातात. पण पेठांमध्ये सुद्धा नदी किनारी राहणारे जे नागरिक आहेत त्यांना या उत्सवांचा त्रास 2 महिने अगोदरपासून सुरू असतो. कारण नदी किनारी सगळे पॅन्डॉल शामियाने लावून ते त्यांच्या ढोल ताशाची प्रॅक्टिस सुरू करतात. ती 2-1 महिने अगोदरपासून सुरू असते. त्यानंतर शाळा वगैरे किंवा कुठची मैदान, सणस मैदान, गरवारे शाळा प्रशाला यांची मैदानं, याच्या आसपास राहणारे नागरिक, तो ऍक्च्युली टेक्निकली शांतता झोन, सायलेन्स झोन असतो कोर्टाच्या ऑर्डरनुसार. तर त्यांना उलट याचा सर्वाधिक त्रास होतो. तर मी काही तसं तिथे राहत नाही, पण ठीक आहे, मला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पण ती माझी वैयक्तिक आवड निवड नव्हे, तो सार्वजनिक मुद्दा आहे, जनहिताचा मुद्दा आहे. आणि महापालिकेचं हे बोधवाक्यच आहे की वरम जनहितम ध्येयम केवलानं जनस्तुती, हा त्याचा उत्तरार्ध आहे. म्हणजे आमचं जनहित हे ध्येय आहे, केवलानं जनस्तुती. म्हणजे उत्सवांच्या नावाखाली गावगुंड सार्वजनिक ठिकाणी न्यूसन्स क्रिएट करावं, आम्हाला करू द्या अशी मागणी करतायत. तर त्यांची स्तुती म्हणजे त्यांचं तुष्टीकरण करणं, त्यांचं अपीजमेंट करणं हे आमचं ध्येय नाही. हे महापालिकेचं अगदी उघड बोधवाक्य आहे. त्या बोधवाक्याला अनुसरून त्यांनी कृती करावी एवढीच आमची मागणी. बापट, तुम्ही हे सगळं सांगताय खरं, मात्र लाखो कार्यकर्ते आहेत पुण्यातले जे गणेश मंडळांमध्ये काम करतात. त्यांच्या भोवतीनं कोपऱ्यानं एक राजकीय व्यवस्था सुद्धा टिकलेली आहे, ज्याच्यातनं या गणेश मंडळातून अनेक कार्यकर्ते येतात, राजकीय कार्यकर्ते येतात, नगरसेवक येतात, मग काही आमदारही होतात, काही खासदार होतात आणि मोठ्या मोठ्या पदांवरती जाऊन बसतात. त्याच्यामुळे ह्या इकोसिस्टीममध्ये तुम्ही जो विषय किंवा आणखी पुणेकर जो विषय पोटतिडकीनं मांडतात, अगदी महापौर सुद्धा असतील, तर ते ह्या सगळ्याच्या बाजूने उभे राहतील असं दिसत नाही. या सगळ्या राजकीय म्हणजे अशी राजकीय परिस्थिती किंवा एकूण अशी इकोसिस्टीम असताना तुम्ही हे सगळं बोलताय, तुम्हाला असं वाटत नाही का की इतक्या मोठ्या संख्येवरती तुम्ही अन्याय करताय? नाही, मुळात बहुसंख्या आणि अल्पसंख्या हा मुळातच लॉजिकल फॅलसी आहे. मगाशी म्हणल्यानुसार की मानी आले नाही बहुमता, तुकारामांचं वचन घ्या, किंवा बँड वॅगन किंवा ऍड पॉप्युलम फॅलसी तुम्ही ChatGPT किंवा कुठेही सर्च करा की एखादी गोष्ट बहुमतात आहे, मग ती 51% असो किंवा 99% असो, त्यामुळे ती जस्टिफाय होते. ही मुळात लॉजिकल फॅलसी. कारण 1% जरी अन्याय होत असेल तरी तो अन्याय आहे, तो रोखायचा आहे. मग ते 99% त्याच्यात अन्याय वाटत नाही हे समर्थनीय नाहीये. आणि मुळात हे बहुमतानी नाहीत, ते बहुमताचा फक्त आभास निर्माण करतात. आता परवाची मीटिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, नागरिकांच्या बाजूने बोलणारा त्या मीटिंगमध्ये मी एकटा होतो, पण माझ्या माहितीत असे अनेक लोक पुण्यात, मुंबईत आणि देशभरात आहेत की जे या मुद्द्याबद्दल खूप कन्सर्न आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते त्यावर कार्य करतायत. जनहित याचिका त्यांनी दाखल केल्यात किंवा अन्य माध्यमातून जनजागृती करतायत. असे अनेक लोक देशभरामध्ये आहेत. तर ते फक्त तात्कालिक पातळीवरती बहुमताचा आभास निर्माण करतात. मोठ्या संख्येने एखाद्या मीटिंगला ते जातात, तिथे घोषणाबाजी करतात, टोप्या, गंध वगैरे अशी प्रतीकं घालतात आणि ते बहुमताचा एक आभास निर्माण करतात, डिल्युजन निर्माण करतात. प्रत्यक्षात ते काही बहुमतात नाहीत, हार्डली 20-25% ते असतील, पण ते असा संघटितपणे एखाद्या ठिकाणी जाऊन जो बहुमताचा ते आभास निर्माण करतात. त्यामुळे ते त्या संबंधित यंत्रणांवर दबाव आणतात. तो काही बहुमतामध्येही ते मुळात नाहीत आणि जरी असले तरी त्यामुळे अल्पसंख्य लोकांवरती अन्याय होण्याचं समर्थनच करतायत. बरं, ठीक आहे. तुम्ही हे सगळं म्हणत असले, आता पुढची तुमची एकूण भूमिका काय आहे? या सगळ्या प्रकरणाला तुम्ही पुढे कसं नेणार आहात? तुमची प्रोटेस्ट जी आहे
ती कशी रजिस्टर करत राहणार आहात आणि निर्णायक टप्प्यावर न्यायचं काही तुमच्या डोक्यामध्ये विचार आहे का? हो, नक्कीच. कारण आतापर्यंत ही महापालिकेची बैठक होण्याच्या अगोदर ज्या संदर्भात मला अगदी 11th आवरला कळलं, त्यामुळे मी एकटाच जाऊ शकलो. पण त्या अगोदरच मी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या पातळ्यांवरच्या नगरपालिका, विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या सर्वांना निवेदनं दिलेलीच आहेत. काहींची माझी व्यक्तिगत भेटही झालेली आहे आणि सरकारी यंत्रणा म्हणजे ब्युरोक्रॅट्स यापैकी कमिशनर ऑफ पोलीस, कलेक्टर या सर्व यंत्रणांनाही, म्युन्सिपल कमिशनर यांनाही मी ईमेलद्वारे कळवलेलंच आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालय अनेकांकडून मला रिस्पॉन्सही आलेले आहेत. पण त्यानुसार जर का कार्यवाही होताना मला येत्या उत्सव काळात दिसली नाही तर माझा न्यायालयीन मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काही हायकोर्टात जायची तयारीमध्ये असेल जर काही झालं नाही तर? हो, ऍब्सोल्युटली. ठीक आहे. धन्यवाद. विद्यानंद बापट आपल्या सोबत होते. ज्यांना स्पीकर नकोय, डीजे नको असा जो मोठा पुणेकरांचा वर्ग आहे त्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी महापालिकेत केलं. परिणामी त्यांना तिथून त्या बैठकीतून बाहेर काढण्यात आलं. फोर्सफुली त्यांच्या अधिकारांवरती गदा आणण्यात आली. हे सगळं झालेलं असलं तरी गणेश मंडळं ही ठाम आहेत. मोठमोठ्या स्पीकरच्या भिंती, ढोलांची संख्या, केवळ एकमेकांवरती स्पीकरनं ढोल पथकांवरती ढकलायचं, ढोल पथकांनी स्पीकरवर ढकलायचं, या सगळ्या एकूण पळवाटा ज्या आहेत या पळवाटांनंतरही पुणेकर आता डीजे नको, उत्सव शांततेत साजरा करा अशा मागणीपर्यंत पोहोचलेत. अशी ठाम मागणी ते करतायत. विद्यानंद बापट त्याच्यापैकी एक आहेत. त्या प्रोटेस्टचा चेहरा ते ठरलेत. त्याच्यामुळे प्रशासन याच्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतं, राजकीय भूमिका या स्पष्ट होणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. कुठलाही राजकीय पुढारी या गणेश मंडळांच्या विरोधामध्ये जायच्या मानसिकतेमध्ये दिसत नाही. ते या गणेश मंडळांचा अनुनय करण्यामध्येच एकूण अडकून पडलेले आहेत आणि लार्जर कॉन्टेक्स्ट जो आहे त्यांना बघायचं नाही असं चित्र जे आहे ते सध्या निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे डीजे मुक्त गणेशोत्सव किंवा ध्वनी प्रदूषण मुक्त गणेशोत्सव ही जी संकल्पना आहे ती खरंच पुणेकर चळवळीच्या रूपामध्ये प्रत्यक्षात आणू शकतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.